नमस्कार मंडळी, मी निखिल म्हणजे सर्व मला बाळू बोलतात. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जात आहे चोर बाजारला, ग्रँड रोडला. तर बघूया काय काय भेटतं. चला तर जाऊया. तर आता आपण ग्रँड स्टेशनला पोचलो आहे आणि आता आपण इकडनं जाऊया टॅक्सी पकडायला. आणि इथे टॅक्सी लागतात सर्व. इथे सांगायचं गोल देऊळ म्हणून, तिथेच आहे चोर बाजार. तर जाऊया आपण, टॅक्सी पकडूया आणि तिथे जाऊया. आणि हा आहे तो गोल देऊळ. आणि ह्या गोल देऊळच्या बरोबर अपोजिट साईडलाच चोर बाजार आहे. आणि इथे लिहिले बघा, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग. तर इथून आता मार्केट सुरू होईल. हे लॅपटॉप, कॅमेरा, मोबाईल, हे सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जास्त घेऊ नका इकडनं, कारण ते चालू असतात की नाही ते माहीत नाही आणि ती लोक चेक करून पण देत नाहीत आपल्याला. बाकीच्या तुम्ही वस्तू इथं घेऊ शकता. इथं भरपूर साऱ्या वस्तू ठेवल्यात. हे सर्व इलेक्ट्रॉनिकच वस्तू आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊच नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की चांगली आहे वस्तू तरच घ्या. इलेक्ट्रॉनिक वस्तू जास्त घेऊच नका, पहिली गोष्ट तर. आणि घरातल्या वस्तू खूप साऱ्या आहेत इथे, तुम्ही घेऊ शकता इकडे. घरातल्या वस्तू तुटक्या मुटक्या. हा बंटी दादा आमच्यासोबत, त्याला घड्याळाचं लय वेड आहे. हे सर्व ड्रिल मशीन वगैरे पण इथं भेटते, तुम्ही इथं घेऊ शकता. ड्रिल मशीन वगैरे इथं चेक करून देतात. तुम्ही इथं घेऊ शकता ड्रिल मशीन वगैरे. आणि हे मामा इथे मोबाईल विकत होते. आणि हे आपले काका आहेत, यांच्याकडून आम्ही काय ना काय घेतो छोटं मोठं. बघू यांच्याकडे काय भेटतंय काय आता आपल्या कामाची वस्तू. इधर बैठो आप जी। हाँ भाई, मोबाइल में देखो, खाली ग्रेनेड पूछो, खाली ना हो तो दो पूछो, पाँच आएगी। बघू शकता तुम्ही इथे घड्याळ वगैरे खूप आहे इथे, पण हे सर्व डुप्लिकेट असतात. मोबाईल वगैरे पण आहेत खूप इथे. ते भाऊजी काय घेतात काय माहीत नाही, काय नाही काय घेत बसतात ते. हा इथं घेतोय काहीतरी टेप बोलतोय, याला काहीतरी बोलतो तो, मला माहीत नाही एवढं, पण त्याला हे पाहिजे असं तो बोलला आहे. आता भेटेल की नाही माहीत नाही, बघूया आपण. आणि त्या भाऊजींना स्पीकर घ्यायचे आहेत. ते कधीपासून बोलतात स्पीकर घेऊया, स्पीकर घेऊया, स्पीकर घेऊया. ते पण बघूया, जर चांगला भेटला तर तो पण घेऊया. तर आता आपण इथे आलो आहे, गाडीचं सामान भेटतं इथे सर्व. आणि इथे चांगल्या चांगल्या गाड्या ही लोक तोडतात. आता कसल्या गाड्या असतात ते माहीत नाही, पण खूप चांगल्या चांगल्या गाड्या असतात इथे. हे सर्व तेच आहे, भंगार आहे सर्व, पण कामाच्या वस्तू असतात.
ही बघा किती चांगली गाडी आहे. आणि ही बघा केवढी मोठी गाडी आहे. बापरे, कुठली गाडी आहे रे ही? हे बघा असे तोडतात, माहित नाही का तोडतात ते. या काकांकडे आलो आता आपण. या काकांकडे असतात काय ना काय चांगला माल असतो यांच्याकडे, आणि आपल्याला एवढा समजत नाही. हा बंटी दादा आहे, त्याला प्रॉपर समजतं की कुठली वस्तू आहे आणि काय, तर तो बरोबर घेतो. आणि मंडळी ही मूर्ती बघा किती मस्त वाटते, पण हिची प्राईज मी विचारली 3000 रुपये सांगितली. आणि बघूया दुसरीकडे जाऊया कुठेतरी. आणि हे बघा ह्यांचं काहीतरी, हे ह्यांच्या बायकोला फोन लावतात वाटतं. लागतं का बघा फोन. ह्या बंटीचा काय वेळ लागले काय समजत नाही. तो काय शोधतोय त्याचं त्यालाच माहीत. ही वस्तू आहे, काय वस्तू काय माहीत नाही आम्हाला, पण त्याला ही पाहिजे वस्तू, तर त्याला माहीत. तर मित्रांनो ह्या बघा किती जुन्या जुन्या वस्तू आहेत. ही टी व्ही मी लहानपणी बघितली होती, ते पण टी व्हीमध्येच बघितली होती. आणि ते समई वगैरे पण भेटतात, पण खूप महाग समई असतात, पण ओरिजिनल तांब्याची समई असते ही. तर जाऊया, आपल्याला काय भेटते, अजून काय भेटलं नाही आपल्याला, तर बघूया. आपल्याला 2 वस्तू घ्यायच्या आहेत, त्या घेऊयात. चला जाऊया. तर मित्रांनो ह्यांना एक दुकान भेटलं आहे आता स्पीकरसाठी, आणि या लोकांनी बघितलं इथे स्पीकर, एक फिलिप्सचा स्पीकर आहे, म्हणजे होम थिएटर हो. बघूया आता घेऊयात. आणि घड्याळ वगैरे पण आहे तिथे चांगले चांगले. 4000 रुपये सांगले त्या स्पीकरचे त्यांनी. आता झाली वाटतं डील, 2300 रुपयाला झाली डील आपली मस्तपैकी. आणि हे घेऊन जाऊया आता आपण घरात. आणि या भाऊजींनी घेतले स्पीकर मस्त आहे. घरी त्यांच्या पोराला साईबाबांची गाणी खूप आवडतात, ते गाणी वाजवतील या स्पीकरवरती आता घरी जाऊन. आत्ता आपल्याला दुसरी वस्तू पण भेटली आहे, आपली व्हॅक्यूम क्लीनर. बघूया आता ही कितीला भेटते आपल्याला. तर हिची प्राईस त्या लोकांनी सांगितले 1800 रुपये. आता कितीपर्यंत भेटते बघूया आपण. ही चांगली आहे, प्रेशर वगैरे पण चांगला आहे. बघूया आता कितीपर्यंत येतात ते. तर आपली डील झाली इथे. ही आपल्याला भेटली आता 1100 रुपयामध्ये. आपल्या 2 वस्तू घ्यायच्या होत्या, त्या 2 वस्तू घेतल्या आपण. आणि आता आपण जाऊया आपल्या घरी.
2 पण टाकून दे ना डबरे आहेत ते वजन कमी होईल जरा. तर दुसऱ्याचे ॲक्सिडेंट काढून घ्यायचे मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. तर मित्रांनो हे दोघं पण खुश झाले आता या दोघांना जे पाहिजे ते दोघांनी घेतलंय. दोघं पण खुश झालेत आणि आता भूक पण खूप लागली. तर हे काका आहेत हे मस्त भेल बनवतात. त्यांच्याकडे भेल वगैरे खाऊया आणि आपण आता जाऊया घरात. खूप दमलो आता. चलो चलो. तर आपली शॉपिंग झाली आहे. आपल्याला जे पाहिजे ते आपण घेतलं आहे. आता आपण इकडनं आता ट्रेन पकडूया आणि गोरेगाव स्टेशनला उतरूया आणि गोरेगाव स्टेशनवरून आपण आपली बाईक आणली आहे. बाईकने आपण आपल्या घरी जाऊया. चला. आत्ता आलो आहे मी माझ्या घराजवळ. तर मी व्हिडिओ इथे संपवतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.